मसाज सेंटरच्या नावाखाली देह विक्रीस भाग पाडणाऱ्या तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांना अटक करण्यात आली असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। उपनगर पोलिसांना स्टार झोन मॉल, दुसरा मजला, पासपोर्ट ऑफिसच्या वरती नाशिक पुणे रोड, नाशिक रोड या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या आधारे पथकाने 14 फेब्रुवारीला रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केली। मसाज सेंटरचा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहू वय वर्ष 24 व मदतनीस रुपेश कुमार बरार वय वर्ष 24 आणि त्यांचा मालक मयूरदेव यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली 4 पीडित महिलांना पैशाचे प्रलोभन देऊन यांच्याकडून देह व्यापार करून घेतले जात असल्याचे आढळून आले। किंबहुना यांना लबाडीने देह व्यापार करण्यास स्वतः भाड्याने घेतलेल्या मसाज सेंटरमध्ये त्याकामी जागा उपलब्ध करून दिली। पीडितांना बोलवून त्यांना ग्राहकास पुरवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारताना छाप्यात स्पष्ट झाले। संबंधितांविरोधात भारतीय दंडविधान कलम 370-34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई दरम्यान 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू, रुपेश कुमार बरार यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे, हवालदार शेख, शिपाई गौरव गवळी, अनिल शिंदे, मिलिंद बागुल, मडवई, विजयकर गोसावी यांनी पार पाडली आहे। उपनगर पोलीस स्टेशन काल दिनांक 14/2/24 रोजी मला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी विवाह स्पा सेंटर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे। अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून 2 शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक पी.आय. दुकळे, ए.पी.आय. सचिन चौधरी, नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून छाप्यासाठी तयार करून आवश्यक ते पंचनामे करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 मुलींकडनं, 4 स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रौढ होत्या त्यांच्याकडनं देह व्यापार करताना आम्हाला आढळून आले। तर आम्ही त्या 4 मुली आणि ते 2 इसम ताब्यात घेतले। 2 इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम 370-34 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्या पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं हे सदर 2 इसम देह व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारगृह या ठिकाणी ठेवून त्यांची आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत। त्यानंतर आरोपींना आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे। ह्या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता ते त्याच्यामागे आणखी कोणी आरोपी आहेत का, तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी किंवा सहभागी प्रोत्साहन देणारे आरोपी आहेत का या संदर्भात आम्ही तपास केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।